मित्रांनो, सध्या आपण आहे महाराष्ट्रातील प्रथम अभयारण्य म्हणजेच दाजीपूर वन्यजीव अभयारण्य. याची स्थापना 1958 साली झाली होती. या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी पर्यटकांना माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निसर्ग अभ्यास केंद्र म्हणून त्यांनी स्थापन केलेलं आहे, जेणेकरून या जंगलाविषयी, इथं असलेल्या निसर्गाविषयी, इथं असणाऱ्या जैवविविधतेविषयी पर्यटकांना माहिती व्हावी या दृष्टीनं हे माहिती केंद्र स्थापन केलेलं आहे. इथं शाहू महाराजांचा पुतळा दिसतोय, म्हणजे शाहू महाराजांची दूरदृष्टी, कोल्हापूरचं वैभव खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्यांनी निर्माण केलं ते असे आमचे शाहू महाराज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि आमचे मित्रमंडळी पूर्ण निसर्ग माहिती केंद्राची माहिती घेत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे. आता आपण 1 बाय 1 सगळ्याच गोष्टी आपण बघू. हे या ठिकाणी निसर्ग माहिती केंद्राची एक यांनी टॅग लावलेला आहे. कोणी कोणी या ठिकाणी आपलं योगदान वगैरे दिलेलं आहे. आपले शासनाचे वगैरे सगळे अधिकारी वगैरे दिसत आहेत. आणि इथं एक स्पायडरची प्रतिकृती दिलेली आहे, कारण स्पायडरच्या वेगवेगळ्या प्रजाती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे स्पायडर्स या ठिकाणी लिहिलेले आहेत, म्हणजे ह्या अभयारण्यामध्ये असलेल्या सगळे स्पायडर्सच्या जाती या ठिकाणी आपल्याला आहेत. आता खूप साऱ्या स्पायडरच्या प्रजाती आपण इथं बघू शकतो. अंटार्क्टिका सोडल्या जगभरात सर्वत्र हवा, समुद्र सोडल्या सर्व प्रकारच्या कोळी आढळतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूर्ण जगात सगळ्यात जास्त कोणती प्रजाती असेल, मानवापेक्षा पण जास्त किंवा इतर कुठल्या प्रजातीपेक्षा जास्त, तर ती आहे कीटक जात. या कीटक जातीमध्ये मोडणारा हा स्पायडर आपण या ठिकाणी बघतोय. इथलं महत्त्वाचं म्हणजे काय, हा स्पायडर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. हे वेगवेगळे स्पायडर या ठिकाणी बघायला मिळत आहेत. हे सगळे स्पायडर या ठिकाणी आहेत, म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स असतात, अपृष्ठवंशीय, अर्थोपोडा, हे वेगवेगळे जे आपले फायलम्स आहेत, म्हणजे कीटक प्रजात वेगवेगळ्या प्रजातींनी, जातींनी आलेली आहे. म्हणजे ज्यावेळी जगाचा उत्पत्ती झाली त्यावेळेस सगळ्यात प्रथम प्रजाती, आता इथं आपण बघू शकतो इनव्हर्टिब्रेट्स आहेत, अपृष्ठवंशीय. मित्रांनो, जगात पहिल्यांदा जर कुठली जात त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल तर ती आहे आपल्या त्या ठिकाणी मोलुस्का, आणि त्याच पद्धतीनं इनव्हर्टिब्रेट्स असतील. अशा पद्धतीनं पूर्ण या ठिकाणी हे संपूर्ण प्रजाती आपल्याला बघाव्यास मिळतात. निसर्गामध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांचे योगदान काय आहे, तर बाबा वनस्पतींचं परागीभवन असेल कीटकांमार्फतच होतं. त्यामुळं खूप महत्त्वाची कीटक प्रजात आहे. स्पायडर्स वगैरे आहेत. कोळी आणि विंचू कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. गोगलगाय शेवाळ खाऊन पाणी स्वच्छ ठेवते. त्यामुळे हे अतिशय ह्यांचा निसर्गामध्ये जो प्रभाव आहे किंवा त्यांचे सस्टेनेबल आहे ते खूप महत्त्वाचं आपल्याला बघावयाचं मिळतं.